शेतकऱ्यांसाठी 14 ऑगस्ट आताच्या झटपट ठळक बातम्या. लाडकी बहीण योजनेची रक्कम शनिवारी खात्यात ट्रान्सफर होणार. नांदेड जिल्ह्यात 5 लाख लाभार्थ्यांचे अर्ज पात्र. अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना सूचना. पीक विमा रक्षाबंधनापूर्वीच मिळणार. शेतकऱ्यांना खुशखबर. अखेर विमा कंपनी नरमली. शेतकऱ्यांना मिळणार 202 कोटी रुपये. लाखो शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधीची प्रतीक्षा. केवळ 1,06,000 शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली रक्कम. पोर्टलवर डेटा अपलोड करण्यास विलंब. ई पीक ॲपच्या फेऱ्यात अडकले शेतकरी. ग्रामीण भागात ॲप चालेना. शासन म्हणते नोंदणीशिवाय मदत मिळणार नाही. वांगी, दोडका, भेंडीचे दर तेजीत. कोथिंबीरही महागली. पावसामुळे भाज्यांची आवक घटली. कांदा, बटाट्याचे दर स्थिर. लसणाचे दर वाढले. श्रावणामुळे फळांच्या दरासह आवकही वाढली. तू पैसे परत घेऊन दाखव, मग दाखवते. लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेण्यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी रवी राणा यांना भरला दम. फडणवीसांची भाकरी खाऊन मराठ्यांची गद्दारी. एका ताटात जेवता तर त्यांना आरक्षण द्यायला सांगा. मनोज जरांगेंचा दरेकरांवर हल्लाबोल. विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार. मराठवाड्यात मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता. मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज. शेतकऱ्यांकडून 7 रुपयाला घेतलेली भाजी बाजारात विकली जाते 20 रुपयांना. शेतकऱ्यांसह ग्राहकांना बसतोय फटका. शेतकरी अपघात विमा योजना 4.5 कोटींचे अनुदान वितरित. सांगली जिल्ह्यात गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत तब्बल 231 प्रस्ताव कृषी अधीक्षक कार्यालयाकडून वर्षभरासाठी मंजूर. विदर्भ मराठवाड्यातील दुग्ध विकास प्रकल्पांसाठी 149 कोटींच्या निधीला मान्यता. विदर्भ आणि मराठवाड्यातील 19 जिल्ह्यातील दुग्ध विकास प्रकल्पांच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. यासाठी 149.26 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे. कर्जमुक्तीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे अनिवार्य आहे. पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण म्हणजेच KYC करून घेण्याचं आवाहन सहकार विभागाने केलेले आहे. महायुती सरकारच्या पोटात उठला गोळा. पुण्याचे भूसंपादन प्रकरण. लाडकी बहीण योजनेच्या मुळावर सुप्रीम कोर्टाचा योजना थांबवण्याचा इशारा. भाजपलाही आठवल्या लाडक्या बहिणी. राखी पौर्णिमेला फडणवीस होणार देवभाऊ. महिलांशी संवाद साधणार. बावनकुळेंनी दिली माहिती. महिला मतदारांच्या हाती सत्तेची दोरी. शिंदे अजित पवारांनंतर आता फडणवीसही मागणार विजयाची ओवाळणी.